सिल्कचं अस्तर आहे, ह्या अशा प्रकारचं सिल्कचं अस्तर आहे, नेट आहे, सिल्कचं अस्तर आहे आणि त्याच्या खाली कॉटन अस्तर आहे. म्हणजे 3 लेअर आहे त्याचे. 3 लेअर का लावले? हे जे आहे वरचं पातळ आहे, ट्रान्सपरंट आहे, त्याला शायनिंग दिसावं म्हणून आतमध्ये सॅटिन लावलंय आपण, आणि सॅटिनच्या खाली आपण कॉटन लावलंय. अंगाला आपल्याला घाम सुटल्यानंतर किंवा आपल्याला रॅशेस येऊ नये म्हणून आतमध्ये कॉटन वापरले. कॉटन कंपल्सरी गरजेचं आहे. सॅटिन हे शायनिंगसाठी वापरलेलं आहे आणि वरचं जे आहे नेट आहे. आता आपण हे सगळं एकमेकाला जोडून घेतलंय. एक्स्ट्रा असलेलं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं सुद्धा आपण तेच केलं आहे. वरती नेट आहे, त्याच्या खाली सॅटिन आहे, त्याच्या खाली अस्तर आहे. 3 लेअर एका बाजूला वापरले. आणि आणखीन एक पॅडेडसाठी काय करणार आहेत आपण, आणखीन एक लेअर वापरणार आहे. म्हणजे आता हे वापरणार आहे, आतमध्ये घालणार आहे आपण. हे इकडून पलटायचं आहे आपल्याला, आतमध्ये घालायचं आहे. म्हणजे किती होतात टोटल? 4. हे 4 झाले है ना. पॅडेडच्या नेटच्या ब्लाऊजसाठी आणि पॅडेड जर शिवायचं असेल तर असे 4 लागतात. नेट, सॅटिन, अस्तर, परत एक अस्तर. समजलं? मग दिसत नाही म्हणून काय करायचं आपण, हे बघा, हे सेंटरला सेंटर ठेवायचं आधी. आपल्याला जर जमत असेल तर आपण हे मार्किंग पण करून घेऊ शकतो. मार्किंग करून घेऊ शकतो आपण. एक हां, हे दे, दाब सरकवावं लागेल. दाब सरकव. थांबवून वळवून घ्यायचं. इकडे तिकडे जात नाही हे लक्षात येते. म्हणजे आपल्या डिझाईनच्या बाहेर जाणार नाही शिलाई, बरोबर आहे. तर आधी पहिल्यांदा काय करणार आपण, ह्याचं सेंटर बघणार. हे सेंटर बरोबर आहे. ह्या दोन्हीचं सेंटर काढायचं. हे एकावर एक ठेवून, हे बघ, एकावर एक ठेवून ह्या दोन्हीचं सेंटर काढलं. इथं आलं सेंटर. ह्या सेंटरला आपण हा कपडा ठेवून घ्यायचा वरचा, हे इथं. आणि आता इथं पिन लावूया. हां, बघते. तर चूक हो, करून घ्यायचं आहे आपलं सगळं. आतल्या भागाला कट द्यायची. हे बघा, आलं ना व्यवस्थित. आता अस्तरवरती दाबते. लक्षात आलं. हे जे जास्त आहे ते काढून टाकायचं परत. हे बघा, हे जास्त आहे ना, ते काढून टाकायचं सगळं. एक्स्ट्रा असलेलं सगळं कटिंग करायचं आहे आपल्याला. हे आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे. हे 3 वेगळे, हे वरचे 3 वेगळे, हे खालचा एक वेगळा आहे. ह्याला एक सिंगल पार्ट लावायचा आहे आपल्याला आणि ह्याला 3 वेगळे लावायचे. आपल्याकडे 3 जोडलेले आहेत. आता दाखवते. खाली अस्तर आहे, मध्ये सॅटिन आहे, वरती नेट आहे. हे 3 असलेले वरच्याला जोडायचे आणि एक सिंगल असलेला, हे जे एक सिंगल आहे ते खाली जोडायचं आहे. हां, सांगा. सेंटरला किती दाब असले ना तर मशीन पण खराब होते, सुई पण खराब होते, कापड पण खराब होते. तर ज्या बाजूला जिकडं जिकडं आलेत ना ते शिलाईच्या मध्ये. किती 21 ब्लाऊजचे अस्तर आणि 21 ब्लाऊजचे कटिंग ते 16. त्रिकोण कट दिलात का? हां, ह्या बाजूला पण बघितलं. मागं केलं तर मागची डिझाईन कट होते, पुढे केलं तर पुढची डिझाईन कट होते. मग साईडला चेन घेणार आहे. स्टोन इथं थोडं कमी जास्त झालं. ह्याला परत एकदा करावं लागलं आपल्याला.
परत आंबे लावणार आहे. यावर्षी लावायचं होतं पण पावसामुळे राहिलं. पाऊस पडला नाही ना. आता नाही येत जागा नाहीये. जागेमुळे मला आता मला तेच झालंय माहितीये का, मी 100 पॉकेटांना तर वरती नेऊन हे बघा, अस्तरला अस्तर जोडते. आपण वरच्या कपड्याला 3ला 3 लेअर जोडले. आता हे अस्तरला अस्तर जोडायचं. कमी जास्त झालं काढावा. फांदी असेल तर द्या मला. हो नक्की. हे पण इकडनं असं लावलेलं आहे आणि हे इकडनं असं लावलेलं आहे. आता हे दोन्हीच्या मध्ये आपणाला कप्स लावायचे. इथं सेट करायचं आहे. हे बघा इथे असं, म्हणजे हे योगपट्टीचा एवढा भाग सोडायचा आणि ह्या सेंटरमध्ये इथं लावायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला लक्षात येतं ना. आपण पॉईंट कुठं घेतलाय, इथं पॉईंट घेतलाय ना. इथून 5 इंचावरती पॉईंट घेतलाय. मग ह्याचा पॉईंट आणि त्याचा पॉईंट बरोबर इथं जोडायचं असं. मग कसं जोडायचं, आता ही आतली बाजू आहे, ही इथं ठेवायची अशी. ह्या बाजूने आतल्या बाजूने ह्याचा पॉईंट आणि ह्याचा पॉईंट एकत्र करायचा असं. तुम्ही असं टाचणी पण कोण समजत नसेल तर इथं टाचणी लावून घ्यायची अशी. आणि शिवताना काय करायचं, हे असं ठेवायचं. ह्याच्यावर शिलाई बसते? हो, शिलाई बसते की. हे खाली घालायचं, टाचणी काढून घ्यायची. ह्याच्याबरोबर सेंटरला हे लॉक करायचं इथे. हे लॉक केलं. आता हे या प्रकारे आलं. हे बघा लावलं कसं आपण, हे बघा. आणि हे असं आलं. आता आपण हे जेव्हा ठेवतो तेव्हा हे व्यवस्थित सेट होतं. म्हणजे वरती शिलाई पण दिसत नाही. इथं ह्या आतल्या बाजूला लावायचं आहे. सेंटर पॉईंट घ्यायचं, इथं बरोबर धरायचं, लॉक करायचं. 2 वेळा लॉक केलं, संपलं. काही जण असं गोल शिवतात, असं असं असं. मला वाटलं असं शिवतील. नाही. रेडीमेड सारखं वाटतं. रेडीमेड सारखं वाटतं. बसला फिटिंगला पण खूप छान बसतं. टी लावायची आणि नेहमीसारखं शिवायचं आहे. हे मेन